आम्ही जेव्हा लोड गाडीवरती तिळगुळ विकायला जायचो फुलवाल्या खुंटावरती. आम्ही लोड गाडीवरती तिळगुळ विकायचो, लोड गाडी लावायचो आणि तिळगुळ विकायचो. तर सकाळी 5 वाजता आम्हाला जागा सांभाळायला जावं लागायचं लोड गाडीवरती, की भाई कारण तिथे 10-15 गाड्या लागायच्या. तर त्याच्यासाठी भाई आपल्याला आपली पहिली गाडी लागायला पाहिजे म्हणून सकाळी 5 वाजता. आणि काही काही वेळेस तर आम्ही रात्रभर तिथेच झोपायचो. दगडी शाळेजवळ आमचा मंडप राहायचा, आपला ग्रीटिंग कार्डचा. तर तिथेच झोपायचो आम्ही रात्रभर. मग सकाळी उठून परत 5 वाजता आंघोळ, 6 वाजता आंघोळ करून आलो तर मग आम्ही लगेच तिथे तिळगुळ विकायला जायचो. तिळगुळ रात्रभर 8 वाजेपर्यंत, 8:30 वाजता तिळगुळ विकायचो. मग घरी यायचो, मग जेवण खावण करून मग परत झोपायचं. परत दुसऱ्या दिवशी क्रिया चालू परत आपल्याकडे. मग फटाक्याच्या आपल्या दिवाळीच्या टायमाला फटाक्याचा व्यवसाय करायचो आम्ही. फटाक्याचं आमचं नाव होतं कांक्रिया फटाका स्टॉल म्हणून, फार नावाजलेलं नाव होतं. आणि आमचे वडील खेडोपाडी टिकल्या, बंदुका, फटाके विकायला जायचे. आणि मग दिवाळीच्या पिरियड मध्ये मग स्टॉल लावून फटाके विकायचो, कांक्रिया फटाका स्टॉल म्हणून. मग तिथे